हॅलो एव्हरीवन, वेलकम टू MBA अकॅडमी. मित्रांनो, हा सायन्स मधला एक प्रश्न आहे. प्रश्न काय दिलाय बघा. हा जो प्रश्न आहे तो ग्रुप बी आणि सी 2023 पूर्व परीक्षेला विचारला गेलेला आहे. प्रश्न आहे, डांग्या खोकला हा आजार कोणत्या जीवाणूच्या संसर्गामुळे होतो? डांग्या खोकला, उफिंग कफ आणि कोणता जीवाणू? जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया. पहिल्यांदा हे माहिती पाहिजे, हा प्रश्न कोणत्या टॉपिक मधून बिलॉंग करतो? टॉपिकचं नाव आहे मानवी आरोग्य व रोग, ह्युमन हेल्थ आणि डिसीज. काय प्रश्न आहे? डांग्या खोकला हा आजार कोणत्या जीवाणूच्या संसर्गामुळे होतो? जीवाणू म्हणजे कोणत्या बॅक्टेरियल इन्फेक्शन पासून पसरणारा जो रोग आहे त्याचं नाव आहे डांग्या खोकला. मग कोणता बॅक्टेरिया आहे? तर 2 नंबरचा ऑप्शन आहे बॉर्डीटेला परट्युसिस नावाचा जो बॅक्टेरिया आहे, त्या बॅक्टेरियामुळे होणारा जो रोग आहे त्याला म्हणायचं डांग्या खोकला. अजून एक थोडी इन्फॉर्मेशन मला तुम्हाला शेअर करायची आहे. काय दिले बघा, इथं जो रोग आहे त्या रोगचं नाव आहे परट्युसिस किंवा त्याला म्हणायचं डांग्या खोकला. बरोबर आहे, त्याला उफिंग कफ सुद्धा म्हणतात. प्रश्न असा आहे, हा जो रोग आहे, हा जो डिसीज आहे तो कशामुळे होतो? तर सांगायचं जीवाणूमुळे. जीवाणूला आपण म्हणतो बॅक्टेरिया आणि बॅक्टेरियाचं नाव आहे बॉर्डीटेला परट्युसिस. ओके, म्हणून त्याचं कोणत्या कॅटेगरीमध्ये टाकायचं? बॅक्टेरियामुळे होणारा रोग आहे म्हणून त्याला टाकलं बॅक्टेरियल डिसीज मध्ये. आणि नेहमी लक्ष ठेवायचं, बॅक्टेरियाचे नेहमी 2 प्रकार आहेत. हे 2 प्रकार कोणी पाडले? हॅन्स क्रिस्टन ग्राम ह्या सायंटिस्टनं बॅक्टेरियाचे 2 प्रकार पाडले. एकाचं नाव ग्राम पॉझिटिव्ह, दुसऱ्याचं नाव आहे ग्राम निगेटिव्ह. इथं ग्राम हा शब्द दिसतोय, हा ग्राम म्हणजे त्याच्या आडनावावरून घेतलेले आहे, हॅन्स क्रिस्टन ग्राम. बरोबर आहे, ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह. तर इथं असणारा जो बॅक्टेरिया आहे बार्टोटेला परट्युसिस हा ग्राम निगेटिव्ह मध्ये मोडतो. ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया म्हणजे काय? ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया हा असा बॅक्टेरिया आहे जो जिची टेस्ट केल्यानंतर तो पिंक कलरचं स्टेन दाखवतो. बरोबर आहे. दुसरं, हा जो उफिंग कफ नावाचा जो रोग आहे किंवा डिसीज आहे, त्याचं माध्यम काय, म्हणजे तो पसरतो कसं? तर माध्यम आहे द्रव बिंदू मार्फत, ड्रॉपलेट इन्फेक्शन. म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीला उफिंग कफ झालाय किंवा डांग्या खोकला झालाय, तो खोकला तर त्याचे ड्रॉपलेट जे आहे ते ड्रॉपलेट हवेमध्ये पसरतात. त्या हवेच्या क्वांटिटीमध्ये एखादा दुसरा व्यक्ती आला तर त्याला सुद्धा हा उफिंग कफ होऊ शकतो. लक्षणं काय? श्वास घेताना खोकला येतो, म्हणजे श्वास घेताना अडथळा म्हणून कोण आहे? खोकला येतो. बरोबर आहे. प्रतिबंधात्मक उपाय काय करावा लागेल? त्याला लस द्यावी लागेल. लस आहे, लसीचं नाव काय? DPT. डी वरून डिप्थेरिया, टी वरून परट्युसिस आणि टी वरून टिटेनियस. इथे अजून एक प्रश्न पॉसिबल आहे मित्रांनो, उफिंग कफ हा बॅक्टेरियामुळे होतो ते बघितलं, पण उफिंग कफ मध्ये ह्या रोगामध्ये कोणत्या प्रकारची लस दिली जाते? लस कोणती दिली जाते? सांगायचं DPT. DPT व्हॅक्सिन ही कोणत्या प्रकारची व्हॅक्सिन आहे? ती ओरल व्हॅक्सिन आहे. ओरल म्हणजे काय? तोंडाद्वारे देणारी व्हॅक्सिन आहे का ती मसलमध्ये देणारे? इंट्रामस्क्युलर व्हॅक्सिन आहे. तर ह्याचं आन्सर आहे DPT व्हॅक्सिन ही इंट्रामस्क्युलर व्हॅक्सिन म्हणून ओळखली जाते. ती कधीही तोंडामार्फत दिली जात नाही, ती मसलमध्ये दिली जाते. ओके, आणि याच्यावरती कोणतं औषध वापरलं जातं? सांगायचं इरेथ्रोमायसिन. कोणतं आहे? इरेथ्रोमायसिन. ओके, तर इथं तुमचा हा जो डिसीज आहे तो एकदम कव्हर झाला असेल. लेक्चर आवडलं असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या जवळच्या मित्रांना सुद्धा काही करा, शेअर करा. ओके.